जी स्त्री दीप अमावस्येला 11 दिव्यांचा उपाय करते तिच्या घरात 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. दीप अमावस्या 11 दिव्यांचा गुप्त उपाय घर पैशाने भरेल. आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल, ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुख शांती राहील. आपण ऐकलं असेल, दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत, तर घरातील दारिद्र्य, संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात. पण हे दिवे कोठे, कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण पाहणार आहोत दीप अमावस्येच्या रात्री लावायचे 11 दिवे आणि त्यांचे पाठीमागील रहस्य. ही माहिती ऐकून, समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवनाचं बदलून जाईल. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक गुप्त माहिती सांगणार आहे. दीप अमावस्येचे महत्त्व. दीप अमावस्या म्हणजे काय? याला वात पौर्णिमा असेही म्हटले जाते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो. अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश. या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो. वाईट शक्ती, भूतबाधा, दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस. शास्त्रात सांगितलेलं आहे, या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो. दिव्यांचे 11 शक्तिशाली उपाय. 1 नंबर, देवघरात दिवा लावा. शुद्ध देशी तूप वापरा. देवाला प्रथम दिवा अर्पण करा. तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. घरात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 2 नंबर, घराच्या उंबरठ्यावर दिवा लावा. उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचा कवच. वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. दारिद्र्य घराबाहेरच राहतो. 3 नंबर, तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा. तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते. कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो. 4 नंबर, घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा. प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते. कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तु दोष दूर होतो. 5 नंबर, स्वयंपाकघरात दिवा लावा. अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते. अन्नात शुद्धता, प्रेम आणि प्राचुर्य येतं. 6 नंबर, पायऱ्याजवळ दिवा लावा. पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं. यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो. याने वास्तुशुद्धी होते. 7 नंबर, पाण्याजवळ दिवा लावा. जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा. पाणी म्हणजे आयुष्य. दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो. 8 नंबर, दिवा घराच्या मध्यभागी, हॉलमध्ये. हॉल हा घराचा हृदय असतो. तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते. वादविवाद, भांडण कमी होतात. 9 नंबर, अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा. बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही. 10 नंबर, झाडांच्या बुंध्याशी दिवा लावा. झाडाजवळ दिवा लावल्यानं ऋणानुबंध दूर होतात. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात. स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा. स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावायचा. हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो. गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो. दिवा लावताना लक्षात ठेवावेत अशा गोष्टी. हात पाय स्वच्छ ठेवावे. दिवे उजव्या हाताने लावावे. दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमः मंत्र जपावा. दिव्याला ओवाळावे. प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी 1-2 मिनिटे ध्यान करावे. कधीच चपला घालून दिवा लावू नका. महिलांनी शक्यतो साडी, पारंपरिक पोशाखात दिवा लावावा. दीप अमावस्येच्या रात्री 11 दिवे लावल्यानंतर एका खास ठिकाणी कुंडलीतील धनयोग निर्माण होणारा दिवा लावावा.
हा दिवा लावायचा घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात किंवा तिळाच्या तेलात आणि 7 लवंगा घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा, ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे. यामुळे घरात अचानक पैसे येतात, नशिबाची साथ मिळते, कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते. 7 पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते? हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात. स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजन्मांना मुक्ती मिळते, तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो. म्हणूनच असे म्हणतात की स्त्री 11 दिवे लावते म्हणून 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात? भांडणं थांबतात, पैशाचा साठा होतो, संतती सुख लाभते, आजार कमी होतात, घरात देवता स्थिर होतात, दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होते, मन प्रसन्न होते, व्यवसायात यश मिळते, नातेसंबंध सुधारतात, आध्यात्मिक शांती मिळते. आज आपण जे 11 दिवे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजे. तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल. पैसा, सुख, समाधान, प्रगती, यश सगळं तुमच्या चरणाशी येईल. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय लिहा. आणखी अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे सर्व उपाय सातत्याने व शुद्धतेने केल्यास 21 दिवसात सकारात्मक बदल दिसतात लागतात, प्रभावी दृष्टीने वाढतो.